आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शासकीय कांदा खरेदी शेतकऱ्यांसाठी मारक, खरेदी वास्तवाशी विसंगत असल्याची माणिकराव निकम व देविदास अहिरे यांची टीका। राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना केंद्र सरकारने प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू करण्याचा फार्स म्हणजेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार। मात्र ही खरेदी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हिताची नसून वास्तव परिस्थितीशी विसंगत असल्याची टीका देवळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम व बागलाण तालुका उपाध्यक्ष देविदास अहिरे यांनी केली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे। किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत राज्यातून 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी प्रत्येकी 1 लाख टन कांदा नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघामार्फत खरेदी केला जाणार आहे। मात्र या खरेदी प्रक्रियेवर माणिकराव निकम व देविदास अहिरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति किलो अवघे 50 पैसे ते 2 रुपये दर मिळाल्याच्या घटना समोर आल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांनी सांगितले। सरकारी खरेदीसाठी केवळ उच्च प्रतीचा कांदा स्वीकारला जाणार असून विडा लागलेला, पत्ती निघालेला, काजळी आलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, नरम किंवा बुरशीग्रस्त कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे निकष जाहीर करण्यात आले आहेत। मात्र नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति किलो 13 ते 14 रुपये दर मिळत असून सर्वसाधारण कांद्यालाही 10 ते 12 रुपये दर मिळत आहे। अशा परिस्थितीत 12 रुपये 35 पैसे दराने होणारी सरकारी खरेदी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कशी ठरणार, असा सवालही माणिकराव निकम व देविदास अहिरे यांनी उपस्थित केला। सध्या कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रति किलो 17 ते 20 रुपये खर्च येत असताना केंद्र सरकार 12 रुपये 35 पैसे दराने खरेदी कशी करत आहे, यामुळे कांदा उत्पादकांना मोठा प्रश्न पडलेला आहे। शेतकऱ्यांना प्रति किलो 5 ते 7 रुपयाचा तोटा सहन करावा लागत असून ही खरेदी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका त्यांनी केली। सध्या कांदा उत्पादकांसाठी प्रति किलो 15 ते 20 रुपये खर्च येत असताना सरकारकडून 12 रुपये 35 पैसे दराने खरेदी केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून ही योजना शेतकरी हिताची नसून सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवण्याचे काम करीत असल्याचा आरोप माणिकराव निकम व देविदास अहिरे यांनी केलाय। केंद्र सरकार कमी बाजारभावात कांदा खरेदी करून साठा तयार करत असून भविष्यात बाजारभाव वाढल्यास तोच कांदा महानगरांच्या किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणून पुन्हा बाजारभाव पाडण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे सरकारी कांदा खरेदी योजना खरोखर शेतकरी हिताची आहे की शेतकऱ्यांसाठी मारक, याबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांनी संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या निवडक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याऐवजी थेट बाजार समित्यांमध्ये उतरून व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धात्मक दराने खरेदी करावी, अशी मागणीही माणिकराव निकम व देविदास अहिरे यांनी केली। त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही सरकारी खरेदीचा थेट लाभ मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले। कांदा उत्पादनासाठी प्रति किलो 17 ते 20 रुपये खर्च येत असताना सरकारकडून 12 रुपये 35 पैसे दराने खरेदी केली जात असून सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवण्याचे काम सतत करत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून ही शासकीय कांदा खरेदी योजना शेतकरी हिताची नाही तर ती फसवी आहे, असा गंभीर आरोपही माणिकराव निकम व देविदास अहिरे यांनी केलाय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।